मी सर्वस्व गमावलंय, मात्र बारामतीकरांसाठी झटणार. बारामतीकरांनी साथ द्यावी, सुनेत्रा पवारांचं आवाहन. अजित पवारांच्या अपघाताबाबत माझ्याही मनात शंका. अपघाताची निष्पक्ष चौकशी करण्याची मोदी शहांकडे मागणी केली आहे. विमान अपघाताबाबत सुनेत्रा पवारांचं वक्तव्य. अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात मुख्यमंत्र्यांचं महत्त्वाचं वक्तव्य. अपघातामागचं सत्य बाहेर येईपर्यंत शांत बसणार नाही. अजितदादांच्या स्टाईलमध्ये जय पवारांचं बारामतीकरांना आय लव्ह यू. अजितदादांनी सांगितलं होतं, जय रडायचं नाही, लढायचं. अजित पवारांच्या आठवणीनं जय पवार भाऊक. महाविकास आघाडी सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी. सुनेत्रा वहिनींना मवियाकडून शब्द देते. सांगता सभेत सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. अजित पवारांच्या अपघाताबाबत सरकार गंभीर नाही. व्हीके सिंग पोहोचलेला माणूस. रोहित पवारांचा पुन्हा हल्ला बोल. अपघाताचा तपास सीबीआयकडे अद्याप दिलेला नसल्याचाही संताप. शरद पवार पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल. नियमित वैद्यकीय तपासणी करता ब्रिज कँडी रुग्णालयात. शरद पवार यांची प्रकृती स्थिर असल्याची सूत्रांकडून माहिती. महिला आरक्षण विधेयक आम्ही पास होऊ दिलं नाही अशी ओरड. मी म्हणतोय आतापासूनच महिला आरक्षण लागू करा. भाजपच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर. पहलगामच्या हापतनगर गावामध्ये सय्यद आदिल हुसेन शहाच्या कुटुंबाला मिळालं नवं घर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं घराची निर्मिती. गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत झाला सोहळा. सीएसएमटी स्थानकात 2 लोकल समोरासमोर. मोटरमनच्या प्रसंगधामनामुळे मध्य रेल्वे दुर्घटना टळली. रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यानं प्रवाशांचे हाल. महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ महायुतीचा मोर्चा. मुंबईत जनआक्रोश मोर्चाचं आयोजन. मुख्यमंत्र्यांसह महसूल निर्णयात बदल नाहीच. मंत्र्यांकडून निर्णयात बदल नाहीच. नाशिकच्या धर्मांतर प्रकरणी मोबाईल जप्त. ग्रुप लीडरकडून आक्षेपार्ह मेसेज पाठवून तरुणींचा छळ. सूत्रांची माहिती. नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणात धक्कादायक माहिती समोर. आरोपी एका पीडितेला झिरो फिगर नावानं हाक मारायचे. झिरो फिगर म्हणत तरुणीची साडी खेचायचे. नाशिक महापालिकेवरती पर्यावरण प्रेमींचा मोर्चा. तपोवन गंगापूर रोडवरच्या वृक्षतोडींविरोधात मोर्चा. मनसेच्या पाठिंब्यामुळे मोर्चाला राजकीय रंग. भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खुलात. सिन्नर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल. बनावट खाती बनवून 57,90,000ची फसवणूक केल्याचा आरोप. नागपूरच्या एनजीओमधील धर्मांतर छळ प्रकरणी गंभीर आरोप. 4 महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग. धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचाही दावा. मिठी नदीची पावसाळ्यापूर्वी 3 टप्प्यात होणार सफाई. सफाईसाठी बीएमसी तब्बल 30 कोटी रुपये खर्च करणार. मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाच्या खर्चात 7व्यांदा वाढ. अतिरिक्त 59.85 कोटींचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर. मलाडच्या मार्वे रोडवर मद्यधुंद महिलेचा राडा. पोलीस कर्मचाऱ्यांशीही घातली हुज्जत.